त्या सुरुवातीला चाचपडत तयारी करताना नेमकं हे बाबुली कसं करता येईल, आणि मग मी त्या डायरेक्टरला फोन करून विचारायचो. मी माझ्याबद्दल विजय केंकरे एकदा म्हणाला होता की भाषणामध्ये, मी समजून चाललो की ते गौरवपर आहे. तो म्हणाला की मी खूप सिनियर ॲक्टर्सना दिग्दर्शन केलेलं आहे, पण माझ्या मते म्हणजे त्याच्या मते सर्वात मोस्ट इन्सिक्युअर्ड ॲक्टर हा दिलीप प्रभावळकर आहेत. असुरक्षित ज्यांना वाटतं आणि त्यांची ती असुरक्षितता दिसत नाही पण ती असते ते त्यांनी बरोबर ओळखलं. तर ती इथेही होती, पण ती हळूहळू मला असं वाटतं की जसं जसं मी करत गेलो बाबुलीची तयारी, तर ती मग तिथे पहिल्या शॉटला मी बाबुली म्हणून म्हणजे बाबुली म्हणून मी ते कॅरेक्टर असल्याचा एक काय म्हणतात त्याला पूर्णत्वाला तयारी झाली. सर्कल कम्प्लिशन मी हे केलं, म्हणजे प्रयत्न केला की हा आता पूर्ण बाबुली आहे. कारण ती जसा स्कोप की जसा वाव तुम्हाला जशी संधी तुम्हाला नाटकात असते की तुम्ही करत 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 जाता, ते पात्र विकसित होत जातं, ते डेव्हलप होत जातं, ते अधिक घडत जातं. तसं सिनेमात नसतं. तसं सिनेमात तुम्ही कुठल्याही क्रमाने सीन्स करता, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्या शॉटला जेव्हा जाल तो सीन नंबर 26 असू शकतो, तर त्याला तुम्ही कम्प्लिटली तयार असायला लागतात. अगोदरचा प्रिल्यूड काय आणि हो, ती तयारी तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनच काय महिनाभर आधी तुम्ही कराल त्यातच करायला लागते. नाटकाचा तो एक ॲडव्हान्टेज असतो, म्हणजे ती घडत जातं नाटक आणि त्याला सलगता असते. तर ते आव्हान असतंच. मी कुठल्याही पहिल्या शॉटला मी गेलो आणि मला काय कॅरेक्टर माहित नाही, आता हळूहळू मला मिळत गेलं 2 आठवड्यात, मग आधी काय केलं तसं होऊ देता कामा नये, त्याचा प्रयत्न बाबुलीच्या वेळेलाही केला. आणि बाबुलीचा एक खूप मी अजूनपर्यंत न केलेले असं मला असं वाटतं की अनेक पैलू, अनेक छटा, अनेक बारकावे शेड्स त्याच्यामध्ये बाबुलीमध्ये होत्या की ज्या आणि करता करता त्या मग आपल्याला अधिकाधिक फुलवत जातात ती कॅरेक्टर म्हणून. तर ते सगळी प्रोसेस, ती प्रक्रियाच खूप इंटरेस्टिंग आहे. निश्चित तुम्ही बोलत असताना मला तुम्ही जे म्हणालात मगाशी की विजय केंकरेंनी म्हटलं इन्सिक्युअर, तर तशा अर्थानं खऱ्या अर्थानं ते कॉम्प्लिमेंट. तो काय म्हणाला की हे त्यांनी त्याच्या वडिलांनी माझं एकुलते एक नाटक दिग्दर्शित केलंय, सूर्याची पिल्ले. ओरिजिनल कास्टमध्ये आम्ही होतो. म्हणजे आम्ही 4 सूर्याची पिल्ले होतो. सगळ्यात मोठे माधव वाटवे, मग बाळ कर्वे, मग मी, मग मोहन गोखले, असे 4 भाऊ. तर त्यावेळेला दामू केंकरे केले, पण विजयकडे मी 7 ते 8 नाटकं केली आहेत. त्याच्यामुळे त्याला मी आता तर पत्रापत्री सुरू पत्रापत्री सुरू. तर त्याला मी त्याचं म्हणणं की मलाही लक्षात नव्हतं की तो म्हणाला हे रात्री अपरात्री फोन करतात, आणि मला असं तसं काय रात्री अपरात्री करत नाही. त्याच्यामुळे ती तसं मी सुबोधला तसा त्रास नाही दिला, पण मी त्या शंका विचारत होतो. पण त्या शंका जेन्युइन असतात, खऱ्याखुऱ्या असतात की मला ते एक कुतूहल असतं व्यक्तिमत्वाचे, काय म्हणायचं त्याला, कंगोरे पैलू, व्यक्तिमत्वाची कवाड किंवा ते दरवाजे उघड्याच्या चाव्या लावायचा प्रयत्न असतो. निश्चित. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.